रामाची तर लूटमार केलीच आहे, पण राम भक्तांचा विश्वासघात केलेला आहे. काँग्रेस पक्षाचा परळीत रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन संपन्न. परळी वैजनाथ येथील वैजनाथ मंदिर परिसरात आज दिनांक 9 जुलै 2026 रोजी काँग्रेसतर्फे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन संपन्न. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी आणि दानपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार परळी तालुका आणि शहर काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. या प्रसंगी रघुपती राघव राजाराम हे या वाक्याचा जयघोष करण्यात आला. तसेच राम मंदिर कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात परळी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश मुंडे, शहर अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माननीय समका साहेब यांच्या आदेशानुसार प्रभू रामचंद्र जिथं मंदिर आहे अयोध्या, ज्या प्रकारे आपण मीडियामार्फत सगळ्यामार्फत आपण बघतो, राम भक्तांचा एक एक रुपया देणगी, वीट असेल, पैसा, सोनं, चांदी, ह्या सगळ्या पैशाचा अपयोग त्यांनी अपहार केलेला आहे. ट्रस्टी जे आहेत चंपतराय आणि दुसरे ट्रस्टी जे आहेत अनिल मिश्रा, हे सर्व ट्रस्टी आणि याच्या मागं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. यांनी खरी रामाची तर लूटमार केलीच आहे, पण राम भक्तांचा विश्वासघात केलेला आहे. तर यांना जास्तीत जास्त शासनाकडं जास्तीत जास्त जे कोणी ह्याच्या मागे आरोपी असतील, संघ असेल, भारतीय जनता पार्टी असेल, तर ह्यांना जनतेनं आता इथून पुढेही ह्यांच्या भरोश्यावर राहू नये आणि ह्यांच्या भूलतापाला बळी पडून आणि देणगी पिणगी तर डायरेक्ट गोरगरीब जनता आणि यांना द्यावी. ट्रस्टला दिले असेल तर ट्रस्टवर चांगले व्यक्ती असावेत, असे भ्रष्टाचारी व्यक्ती असू नयेत. एकीकडे राम मंदिराच्या उभारणीमध्ये ज्यांनी श्रेय घेतलं ते कुठेतरी या आरोपापासून मुक्त होत आहे. बिलकुल. देशाचे पंतप्रधान असतील, देशाचे गृहमंत्री असतील, यांनी ह्या सर्व गोष्टीला बगल दिलेले आहे. एका चकार शब्दानं सुद्धा ते कुठलंही वाक्य आणि कुठली घोषणा आणि कुठलंही काय करतात अजून त्यांनी जाहीर केलं नाही. चकार शब्द कुठं काही बोललेला नाही. याच्या मागं भारतीय जनता पार्टी आणि स्वयंसेवक संघ ह्या लूटमारी मागे, भ्रष्टाचारामुळं आणि भक्तांचं जे काही दानपेटीत दिलेलं आहे सोनं चांदी, हे जे गायब झालेलं आहे, ही जी चोरी झालेली आहे, याच्या मागे हेच लोक आहेत. एकीकडे आपण पाहतो की देशाच्या राजकारणामध्ये खासदार पडत आहेत, आमदार पडत आहेत, आता तिजोराही पडत सुरू झाले आहे. बिलकुल. ह्या तिजोरीचा, सोने चांदीचा आणि देणगीचा हे राजकारणासाठी भारतीय जनता पार्टी त्यामागं संघाची ताकद असल्यामुळं हे आमदार खासदार फोडायलेत. आणि हा पैसा, भक्तांचा पैसा, देणगीचा पैसा चोरी करून ह्या मार्गे फोडाफोडीच्या मागे हे पैसा गुंतून आणि सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि जनतेची दिशाभूल, त्यांना वेगळा अजेंडा आहे, वेगळा अजेंडा, वेगळा प्रसार करायचा आहे त्यांना. त्यामागे हे चोरी करून हे फोडाफोडी करून राजकारण करत आहेत. सर काय सांगाल, आपण आज शांततेच्या मार्गाने सुरू केलं आहे, काय मागणं आहे? प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशानुसार जे 2014 पासून भाजप आजपर्यंत मतपेटीच्या स्वरूपात जे देशाचे मत लुटत होते, आता त्यांचे मत लुटत थकल्यासारखे वाटतात. म्हणून त्यांनी श्रीराम प्रभूच्या दानपेटीत हात घालून देशाच्या भक्त, रामाचे जे भक्त आहेत, त्यांनी जे दान केलेले आहे त्याच्यावर हात मारण्याचा किंवा लूट करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. आणि ते आता सामान्य जनतेला, राम भक्तांना सर्वांना लक्षात आलेलं आहे. ट्रस्टचेही याच्यामध्ये सामील आहेत लूट करण्यामध्ये. त्याच्यामुळं आता देशातले नागरिक जागरूक झालेले आहेत. यांना ह्या लुटारूंना त्यांना जागेवर ठेवणार नाहीत अशी परिस्थिती देशामध्ये आहे. आजचं आंदोलन यावर थांबणार आहे की आणखी पुढच्या दिशा काय आहे? नाही, जसा काँग्रेस पक्षाचा प्रदेशाचा जसा आदेश असेल
त्याप्रमाणे आम्ही आजच्या तारखेमध्ये सत्याग्रह या अनुसरूनच आंदोलन करण्यासाठी सूचना आलेल्या होत्या. त्याच्यासाठी पुढच्या काळात आम्ही तीव्र आंदोलन करणार. या लुटारूंना उघडे पाडल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही.